शांती. खूप दिवसानंतर आपलं सगळ्यांचं संघटन झालेलं आहे, त्यामुळे म्हणलं आज सर्वांनी विमल मातांना पण फोन केला, पण त्यांच्या घरी फोन नाही, ते मुलं घेऊन गेले. तर कालच हे करणार होते, बोलवणार होते, पण काल आम्हाला तिकडनं यायला उशीर झाला आणि पाऊस होता ना. पाऊस असल्यामुळे मग लवकर नाही पोहोचू शकलं, नाहीतर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न होता, पण पाऊस येत होता, मग उशीर झाला आणि संध्याकाळी मग तिकडे मांजरीला सुरुवात केली. मुरल्या पण आज 18 तारीख आहे. ओम शांती. मुरली सार आहे, मीठे बच्चे बाबा आए हैं, तुम बच्चों की खिदमत माना सेवा करणे. खिदमत उर्दू शब्द मुस्लिम लोक यूज करतात, तर सेवा करण्यासाठी बाबा आपली सेवा करण्यासाठी आले. तुम भी बाप समान बन सबकी खिदमत कर. आपलं जसं बाबा करतात या सृष्टीवर आलेले सेवा करण्यासाठी, तसं बाबा म्हणतात तुम्ही पण सर्वांची सेवा करा. प्रश्न है, ब्रह्मा बाप का कौन सा एक विचार चलता जिस पर शिव बाबा कहते वेट एंड सी, फिकर मत करो. ब्रह्मा बाबा जसं मुलांना पण प्रश्न पडतो ना, की आता काय होईल, आता काय होईल, तसं बाबांना पण प्रश्न पडायचा की पुढे काय, पुढे काय. तर मग शिवबाबा सांगतात वेट अँड सी, थांबा आणि जसं पहा ड्रामा मध्ये काय काय गोष्टी घडणार आहे. उत्तर आहे, बाबा का विचार चलता समय बड़ा नाजुक होता जाता है, बच्चों को अविनाशी ज्ञान रत्न लेने बाप के पास आना ही है. उस समय बाबा 1936 से लेकर ये अपना यज्ञ चला, तो उसमें बाबा को लगता था कि अभी समय नाजुक होता जा रहा है. उस समय, अभी तो कितना समय नाजुक हो हम प्रैक्टिकल में देखते. तो बच्चों को अविनाशी ज्ञान रत्न लेने बाबा के पास आना ही है. कितने इतने ढेर बच्चे कहाँ कर रहे हैं, कारण की त्यावेळेस फक्त पांडव भवन जे आहेत ना, ते छोटस पांडव भवन होतं. त्याच्यानंतर मग ज्ञान सरोवर बनलं, मग शांतीवन बनलं, मोठे मोठे बनत गेले. आणि हे सगळं ब्रह्मा बाबा अव्यक्त झाल्यानंतर झालं. त्यावेळेस छोटसच होतं. बाबांना पूर्ण विश्वाची फिकर, एवढे लोक येतील तर कुठे राहतील, कुठे थांबतील, बाबांचे बच्चे कहाँ रुकेंगे. कितने मकान बनाने पड़े, शिव बाबा कहते वेट एंड सी. कल्प पहले जैसे आकर रहे थे वैसे ही रहेंगे. तुम फिकर मत करो, तुम सिर्फ पढ़ते रहो, मन मना भाव. तुम्हें कर्मातीत बनने का पुरुषार्थ करना है. हम भी दीदी के पास गए थे, दीदी को बता रहे ऐसे बातें नहीं क्या चलती है, तो बताते दीदी ऐसा ऐसा. दीदी कहते सब अच्छा हो जाएगा. ठीक, मतलब जैसे ये करो, मतलब अब समय पर सारी बातें ठीक हो जाएगी, है ना. चलते रहना है हमको, है ना. किसी बात का सोचो नहीं, जो हमारे पास है, जो कर सकते उतना कर, है ना. ज्यादा आगे का दीदी भी मना बाबा ने जैसे कहा, उस समय जो आत्माएं आई थी उनके नस नस में वो बातें भरी कि बाबा सब ठीक करेगा. जैसे बाबा के ऊपर पूरा निश्चय, बाबा सब ठीक करेगा और समय पर सब ठीक हो जाएगा. हमको थोड़ा सा हम ऐसे बाह्य बाह्य मना चीजों में आ जाते, विचारों में आ जाते, तो थोडी सी चिंता पड़ जाते की आगे क्या होगा ना, पुढे काय होईल. पण जसं त्या बाबांनी ज्या ज्या आत्म्यांना त्यावेळेस पालना दिलेली आहे, त्या आत्म्यांच्या नस मध्ये पण त्या गोष्टी भरलेल्या आहेत. गीत आहे, तुम्हें पाके हमने जहान पाली, जमी तो जमी आसमान पाली. हे शाब्दिक रूपाने नाही,
ईश्वराला भेटल्यानंतर आपण म्हणजे सगळ्या सृष्टीचे मालक बनणार, हे फक्त असं शाब्दिक रूपाने नाही, ते प्रॅक्टिकल आहे आणि अनुभवाच्या गोष्टी आहेत, अनुभव करण्याच्या गोष्टी. ओम शांति। बाप भी कहते हैं बच्चे ओम शांति। शुभाबा ब्रह्मा बाबा दोन्ही मुलांना ओम शांति। और क्या कहेंगे एकमेकांना भेटला, दुसरं काय शब्द आहे है ना. लौकिक मध्ये राम राम म्हणतात, जे ज्याचे भक्त असतील त्याला त्यांच्या नावाने जसं हे करतात. बाबा थोडे म्हणते बच्चों को कहते हैं बच्चे ओम शांती तत्व. मी जसं ज्ञानाचा सागर आहे, तुम्ही पण ज्ञानाचे सागर आहे. हे बच्चों तुम भी शांत स्वरूप हो, तुम भी मास्टर पतित पावन हो. जसं बाबा पतित पावन, तसं आपण पण या सृष्टीवर पतित पावनी गंगा आहे सगळ्या. ऐसे और कोई कह नहीं सकेंगे. कहा जाता है जैसे काग वैसे बच्चे. जैसे म्हणजे काग म्हणजे कौवा, जैसे कौवा वैसे उसके बच्चे. तुम बच्चे भी जानते हो जैसे बाबा वैसे हम. बाबा कहते मैं ज्ञान का सागर हूं, तुम बच्चे भी समझेंगे हम मास्टर ज्ञान सागर है. गोया नदिया घर है, सागर के बाल बच्चे भी होंगे ना. बड़ी बड़ी नदियां भी होंगे, बड़े बड़े तालाब, बड़े बड़े सरोवर भी है. ये सारे कहां से निकले? सागर से निकले ना. जसं ढग बनतात, मग ते पाऊस पडतो आणि जिथे जिथे पाऊस पडतो तिथे पाणी जमा झाल्यानंतर काही तलाव आहे, काही जसं सरोवर आहे, काही मोठ्या मोठ्या नद्या आहेत. वह है जड, तुम हो चैतन्य. ते एकाच जागी आहे, जड आहे, ते बोलू शकत नाही, पण आपण बाबा म्हणतात तुम्ही तर बोलू शकता. चैतन्य सागर से निकले हुए हैं. कई बच्चे भी इन बातों को समझते नहीं है, क्योंकि पढ़ी लिखी तो बच्चियां है ही नाही. त्यावेळेस बाबांच्याकडे आले होते तर एवढं शिक्षणाला मुलींना एवढं शिकवलं जात नव्हतं. आणि त्यांची आई वगैरे म्हणजे दादी, प्रकाशमणी दादी म्हणा, मम्मा, यांना शिकायचा खूप हे होता, नशा होता. मग काय काय बरेच जण थोडेसे म्हणजे सुशिक्षित होते आणि काही अशिक्षित होते. मग त्यावेळेस मग सगळेच बाबांनी सगळ्यांनाच हे करायला, सेवा करण्यासाठी पाठवलं. तर बाबा म्हणतात कि कई बच्ची पढ़ी लिखी नहीं तो है ना. बाबा ने एक बार पूछा था चीनी कैसे बनती है, त्यावेळेस गुड़ कैसे बनता है, तो बोला लाल गन्ने से गुड़ बनता, सफेद गन्ने से चीनी बनता. म्हणजे ऊसापासूनच साखर आणि गुळ बनतो हे माहित होतं, पण ते कसं बनतं हे प्रोसेस माहित नाही ना. मग कुणी सांगितलं असेल लाल गन्ने से गुड़ बनता, सफेद गन्ने से चीनी बनती. बिचारी पड़ी हुई हो तो है नहीं, अब तुमको कितनी बड़ी बातें समझाते. पानी के सागर से पानी की नदियां निकलती हैं. मनुष्य बहुत बढ़ते जाते हैं तो पानी भी बहुत चाहिए ना. कितने कैनल्स आदि बनाते रहते हैं. तो तुम बच्चों को उठते बैठते चलते फिरते यही ख्याल रखना है कि हम इस पति दुनिया को पावन बना. कॅनल्स वगैरे आम्ही म्हणजे खूप हे लहान होतो त्यावेळेस हडपसर मध्ये कॅनल्स होते, ते पाहायला मिळायचे की कॅनल्स कसे बनवले जातात. तर बाबा म्हणतात की कॅनल्स आदि बनाते, बढ़ते जाते, मनुष्य बढ़ते जाते तो उनके लिए पानी तो चाहिए. तो तुम बच्चों को उठते बैठते चलते फिरते यही ख्याल रखना है कि हम इस पतित दुनिया को पावन बना. उठते बैठते चल, आपल्याला काय करायचंय, या पतित दुनियेला ही जिम्मेवारी आपल्यावर पावन बनवायचं. जिम्मेवारीचा एहसास असेल ना, जागृती असेल ना, मग कर्म पण तसे होतात. तो बाबा कहते हैं, गीत में भी कहते हैं ना बाबा, हम आपसे विश्व की बादशाही का वर्षा लेते हैं. या हमने
यह हमसे कोई छीन नहीं सकेगा, 21 जन्म यह राजाई कायम रहेगी. तिथे युद्ध नाही करत, एकमेकांचं राज्य हिसकावून घेणं, हे द्वापर युगानंतर होतं, ते पण लास्टला, लगेच द्वापर युगात नाही. बेहद का बाप आकर बेहद का राज्य भाग्य देते हैं, राज्य भाग्य चलाने के लायक बनाते हैं, पवित्र बनाते हैं. काल बाबा म्हणाले ना की जैसे तुम लायक बन जाएंगे इधर विनाश शुरू हो जाएगा, है ना. मतलब विनाश भी किसके लिए रुका है, हम बच्चों के लिए रुका है. बुलाते भी है, हे पतित पावन आओ. यह कोई कृष्ण को नहीं बुलाते हैं, निराकार भगवान को बुलाते. जब कहते हैं हे पतित पावन, तो कृष्ण बुद्धि में आएगा ही नहीं, परमात्मा याद आता है. बाबा आकर हर एक बात को समझाते हैं. अभी तुम बच्चे सम्मुख बैठे हो, यह कोई साधु संत नहीं है, तुम जानते हो. निराकार शिव बाबा इस ब्रह्मा तन में प्रवेश कर हमको पढ़ाते. इथं कोणी साधू संताचं हे नाहीये ना, प्रवचन वगैरे नाही चालत. बाबा म्हणतात निराकार शिव बाबा येऊन काय करतात, ब्रह्मा बाबांचा तनाचा आधार घेऊन आपल्याला ज्ञान सांगतात. गायन भी है परमपिता परमात्मा, ब्रह्मा तन द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना करते हैं. विनाश स्थापना के बाद ही हुआ ना, इससे सिद्ध है पुरानी दुनिया में आते. ब्रह्मा द्वारा स्थापना नई दुनिया की, शंकर द्वारा अनेक धर्मों का विनाश कराते. सतयुग में एक धर्म था, अभी तो अनेक धर्म है. एक धर्म वाले देवी देवताओं की निशानी भी चक्र आदि है ना. विष्णूचं जे अलंकार दाखवतो, चक्र, गदा, पदम, है ना, शंख. इन लक्ष्मी नारायण को कहते ही है विश्व का मालिक. स्वर्ग का मालिक सो विश्व का मालिक हो गया ना. स्वर्ग म्हणजे पूर्ण विश्वामध्ये फक्त स्वर्गच असणार, भारतच असणार. म्हणजे काय, पूर्ण विश्वाचेच मालक झाले. फक्त भारताचेच का नाही, तिथं कोणती पाबंदी नाही, है ना. तिथं कोणी असं नाही म्हणणार की इकडे जाऊ नका, मग लायसन लागेल. त्या ठिकाणी जायचं असेल, इथून अमेरिकेला जायचं असेल तर तुम्हाला पासपोर्ट पाहिजे, है ना. अशा गोष्टी आता कराव्या लागतात ना. बाबा म्हणतात तिथं तसं, स्वर्ग का मालिक सो विश्व का मालिक हो गए. यह बातें अभी तुम बच्चों की बुद्धि में बैठी है. बाबा एक एक गोष्टी बुद्धीमध्ये बसवत राहते. बाबा कहते बच्चे मन मनाभव. पूर्ण काल पण बाबांनी पूर्ण मुरलीचं सार काय, बाबा ज्ञान सार में क्या सुनाते, मन मना. मध्याजी भव पण म्हणतात, मुरलीचं सार. आत्ता कशाची गरज आहे, की आपली मन आणि बुद्धी बाबांमध्ये राहिली पाहिजे, एकाग्र झाली पाहिजे. यह बच्चों को घडी घडी सावधानी मिळते. सावधानी आहे, कारण की मिलिटरी मध्ये असतात ना, मिलिटरी मध्ये जसं निघाले, युद्धावर निघाले तर जे डायरेक्शन म्हणजे येईल त्या डायरेक्शनला ऍक्युरेट फॉलो करावं लागतं. राईट म्हणजे राईट, लेफ्ट म्हणजे लेफ्ट. तर बाबांनी आल्यानंतर हे सुरू झालं ना मायेचं युद्ध, तर बाबांनी सावधानी देतात ती ऐकायला. बाबांनी सांगितलं तुम रुहानी मिलिटरी हो, एक एक योद्धे आहेत आपण. आपण चुकलो तर त्या मिलिटरी मध्ये पण असं असतं ना, एकानी जसं चुकीचं हे केलं तर त्याचा परिणाम पूर्ण सैन्यावर येतो आणि त्याचा परिणाम पूर्ण भारतावर, म्हणजे त्या भारताकडून कोणी लढत असते तर त्या राज्यावर येतो. तर बाबा बार बार सावधानी देते हैं, बाप को और वर्षे को याद करो, यह भूलो मत, और पॉइंट्स भूल जाती है. यह तो मुख्य है ना. बाकीच्या गोष्टी बाबा म्हणलं भले 4 पेजची मुरली नाही लक्षात राहिली तरी एक शब्द तर लक्षात येऊ शकतो. काय, मन म्हणा. मला मन आणि बुद्धीने बाबांना आठवण करायची आहे. बाप ही पतित पावन है, यह युक्ति बताते पावन होने की. बाबा कहते तुम सतो प्रधान थे,
अब तमो प्रधान पतित बन गए हो, 84 जन्म पूरे लिए हैं। अब तुमको फिर सतो प्रधान बनना है। सतो प्रधान बनो तभी, बाबा म्हणतात सतो प्रधान बनेंगे तो क्या होगा, तभी स्थापना होगी, है ना, सतयुग में जा सकेंगे। सतो प्रधान बनो तभी तुम चल सकेंगे पवित्र दुनिया में। निराकारी दुनिया भी पवित्र है, साकारी दुनिया भी पवित्र है। बाबांनी जी स्थापन केलेली साकारी दुनिया कोणती, स्वर्ग, है ना, सुखधाम जलम, ती पण पवित्र आहे। अपवित्र पतित दुनिया यह है, आत्मा भी तमो प्रधान तो शरीर भी तमो प्रधान। यह तो सृष्टि का नाटक है, इसमें ब्रह्मांड और सूक्ष्म वतन भी आ जाता है ना। आत्ता या जसं संगम युगामध्ये, आता कलियुगाच्या अंतला बाबा आले तर बाबांनी तिन्ही लोकांचं ज्ञान दिलं, है ना, म्हणजे परमधाम, सूक्ष्मवतन आणि ही सृष्टीच्या। पण जसं आपण सतयुगामध्ये येतो, तर सतयुगामध्ये आल्यानंतर आपण हे सगळं विसरून जातो। तर बाबा अभी अपवित्र पतित दुनिया यह है, आत्मा भी तमो प्रधान तो शरीर भी तमो प्रधान है। यह तो सृष्टि का नाटक है, इसमें ब्रह्मांड और सूक्ष्म वतन भी आ जाता है। सृष्टि का चक्र यहाँ फिरता है। सतयुग त्रेता कहाँ, यहाँ है। यह कोई सूक्ष्म वतन व मूल वतन में होता नहीं, है ना। सतयुग आणि त्रेतायुग म्हणतात देवता वरती राहतात, बाबा म्हणतात तिथं वर कुठे जागा नाहीये, या सृष्टी चक्रामध्ये पृथ्वीवरच सगळ्या गोष्टी होतात। तो सतयुग त्रेता यहाँ है, यह कोई सूक्ष्म वतन व मूल वतन में नहीं है, यह यहाँ ही है। इसको मनुष्य सृष्टि कहा जाता है। हम वह है आत्माओं की निराकारी दुनिया, है ना। जसं परमधाम काय, आत्म्यांची निराकारी दुनिया आहे। इसको मनुष्य सृष्टि कहा जाता है। वह है ब्रह्मा विष्णु शंकर की आकारी दुनिया। निराकारी दुनियेनंतर काय, सूक्ष्मवतन, आकारी दुनिया, ब्रह्मा विष्णु शंकर आहे। और यह है मनुष्य सृष्टि, है ना। यह साकारी सृष्टि कितनी बड़ी है। सतयुग में कितनी छोटी सृष्टि होती है, वहां एक ही धर्म है ना। सतयुग मध्ये बाबा म्हणतात किती छोटी, फक्त 9 लाखांनी सुरुवात होते। आता पूर्ण भारताची संख्या जी आहे 150 करोड पेक्षा जास्त आहे ना। तर बाबा म्हणतात सतयुगामध्ये ती किती छोटी असणार आहे। बाकी मनुष्य जो कहते हैं कि वहां भी दैत्य आदि थे, ये सब झूठ है ना। रावणासोबत, जसं रामासोबत रावण होते, श्रीकृष्ण सोबत कंस होते, है ना। बाबा म्हणतात हे असं नाही, हे सगळं खोटं आहे। तुम समझते हो कि नई दुनिया की स्थापना पुरानी दुनिया का विनाश गाया हुआ है, सबका विनाश होगा और सतयुग हेवन स्थापन होगी। तुम भी बाप के साथ खिदमत कर रहे हो। बाबा आते ही है बच्चों की खिदमत करने। यह है बेहद का बात। देखते हैं हमारे बच्चे बहुत दुखी हैं तो जरूर तरस पडेगा ना। सृष्टीवर त्यावेळेस 1936 साली बाबांना वाटलं की मुलं खूप दुःखी झालेले, त्यांच्यासाठी जायला पाहिजे। आता तर दुःख किती वाढलेलं आहे, तो बाबा को तरस पड़ेगा ना। वह है ही रहम दिल बाप। अभी तो सारी दुनिया में अशांती, त्यावेळेस तर थोडी कमी होती, आता तर साऱ्या दुनियेमध्ये काय, अशांतीच अशांती। एक बाप के सिवाय और कोई शांति दे नहीं सकता। हठयोगी भी अथर है, आत्मा के लिए कह देते वह निर्लेप है। मनुष्यों को उल्टी बातें सुना देते हैं, वास्तव में आत्मा की सफाई चाहिए। आत्म्याला कसं स्वच्छ करणार, शरीरासाठी साबण आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी,
शरीराला साफ करण्यासाठी. आत्म्याला काय? हा. तो बाबा म्हणतात मुख्य गोष्ट कशाची? आत्मा को, वास्तव में आत्मा की सफाई चाहिए. आत्मा में ही खाद पडती है और किसको पता ही नहीं है ना. काल पण बाबांनी सांगितलं आत्म्यामध्ये जसं स्थूल सोनं असतं ना, त्याच्यामध्ये चांदी, तांब, लोखंड मिक्स करतात तर ते खोटं बनवतात है ना. थोडस सोनं असतं, बाकीचं सगळं दुसरं मिक्स धातू असतात. तर बाबा म्हणतात तसं आत्म्यामध्ये पण खाद पडते ना. कहते भी है यह पाप आत्मा है, बहुत पाप करते हैं, यह महान आत्मा है, पुण्य आत्मा है ना. महात्मा म्हणतात, पुण्य आत्मा म्हणतात है ना. महात्मा गांधीजींना त्यांचं तर नाव ते नव्हतं ना, महात्मा नव्हतं ना, पण त्यांना लोकांनी काय नाव दिलं? महात्मा है ना. सन्यासियों के लिए कहेंगे पवित्र आत्मा, क्योंकि सन्यास किया हुआ है ना. अब बाबा समझाते हैं आत्मा को पवित्र बनाने वाला सिवाय एक परमात्मा बाप के और कोई भी हो नहीं सकता. पतित दुनिया में पावन आत्मा कोई हो न सके. अभी सॅपलिंग लगता है. बाबा आता काय लावतात? कलम. कलम माहितीये ना, झाडाला कलम करतात. तर आता बाबा काय करतात? त्याच कलियुगातल्या आत्म्यांना घेतात, त्यांना स्वच्छ करतात आणि सतयुगामध्ये घेऊन जातात. धीरे धीरे वृद्धि होती जाती. यह तो छोटे छोटे मठ पंथ आदि सब टालटालिया है ना. जे आता उघडलेत ना, किती सारे सत्संग उघडलेले, उसमें कोई मेहनत थोडी लगती. तिथं जाऊन ऐकायचं, प्रवचन झालं, आम्ही फॉलोअर्स झालं. तिथं तर मेहनत नाहीये का कोणत्या गोष्टीची. अनेक प्रकार के मंत्र देते, प्रत्येकाला मंत्र. एक भाई आहेत निगडीचे, त्यांनी म्हणजे सुरुवाती त्यांना नवीन नवीनच ज्ञान मिळालं होतं आणि बाबांवर लगेच विश्वास बसला. तरी त्यांच्या घरी असल्यामुळे आई वडिलांना ते गुरूंचं महत्व असायचं ना. मग एक दिवस गुरूंना बोलवलं आणि त्या गुरूंनी सांगितलं की कुणाला मी जो मंत्र देईल प्रत्येकाला वेगवेगळा, म्हणजे प्रत्येकाला मंत्र देणार, पण एकमेकांना सांगायचा नाही. पण मग त्या गुरूंनी सगळ्यांच्या कानामध्ये मंत्र दिला आणि मग त्याच्यानंतर ते गेले, त्यांचं म्हणजे सगळं विधी वगैरे झाले. आता त्या बाईंनी क्युरियोसिटीच्या नुसार त्यांच्या पत्नीला विचारलं तुला काय मंत्र दिलं? मग सांगायला नाही सांगितलं. म्हणे मी गुरु आहे ना, मी पण गुरु आहे तुझा, तुम्हाला सांग. मग त्यांनी विचारलं, मग त्यांच्या पत्नीला तोच मंत्र दिला. म्हणजे दोघांचा एकच मंत्र. मग त्या मुलांना बोलवलं, त्यांच्या मुलांना बोलवलं, मग त्यांच्या मुलांना पण एकच मंत्र. आणि मग नंतर ह्या चौघांनी सांगितलं आई वडिलांना, आमच्या 4ही जणांना त्यांनी एकच मंत्र दिलाय, बघा तुमचे गुरु. त्यांनी आम्हाला पण हाच मंत्र दिला. म्हणजे घरातल्या सगळ्यांना एकच मंत्र दिलेला आहे. हा, पण मंत्र एकच दिला है ना. हा, सांगू नका असं म्हणतात. हा, कारण की जसं बघा मंत्र जे आहेत, मंत्र उच्चार करणं म्हणा, एक श्रद्धा राहावी, भावना राहावी ईश्वरावर आणि सगळ्यांनी त्याचं पाठन करावं. ते पण बरोबर आहे, एकच मंत्र असेल तर घरामध्ये एकच वातावरण बनेल ना. पण मग असं का सांगायचं की कुणाला सांगू नका, सगळ्यांनाच म्हणजे मंत्र दिला पाहिजे. तर बाबा म्हणतात म्हणजे बाकीच्या सत्संगामध्ये मंत्र आदि देतात, किसम किसम के मंत्र देते हैं. यह भी वशीकरण मंत्र. मनमना भाऊ काय? वशीकरण. माया सगळ्यात मोठं हे आहे ना आपल्या पुढे चॅलेंज ज्याला म्हणलं जातं, तर मायेचे 5 विकार, ज्याला अनेक साधू संत ऋषी मुनी तपस्या करून पण जिंकू शकले नाही. क्रोधावर म्हणा, लोभावर, मोह, अहंकार याच्यावर कुणी विजय प्राप्त केले? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारावर आतापर्यंत कुणी विजय प्राप्त केला? कुणीच नाही. साधू संत पण ते एक म्हणजे हे संन्यासी होते, मधुबन मध्ये आले होते, तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ज्यावेळेस ते हे कुंभमेळा असतो ना, कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी त्यांचे पण भांडणं असतात. म्हणजे आमचे महाराज मोठे, आम्ही मोठे.
है ना, आम्हाला पहिल्यांदा स्नान म्हणे, ते म्हणे तलवारी घेऊन जातात ते लोक, है ना, असं म्हणजे त्यांचं हे, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या गोष्टींवर विजय प्राप्त करणं मनुष्यांना शक्यच झालं नाही, जे बाबांनी येऊन करून दाखवलं. आणि आपण तर सहज त्या गोष्टींवर विजय प्राप्त केला. फक्त बाबा काय म्हणतात, श्रीमतावर चालायचं. आणि आपल्याला कर्माच्या त्यांना फक्त तेवढं माहित होतं की आपल्याला फक्त विजय प्राप्त करायचा, पण त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याच्याने फायदा काय होणार आहे हे माहित नव्हतं. आपल्याला फायदे कळाले म्हणून आपल्याला त्या गोष्टी करणं इझी झालं. या सगळ्या गोष्टी, जे विकारांच्या गोष्टी ज्या आहेत, बाबांनी सांगितलं याच्यामुळे आत्म्यामध्ये किती शक्ती जागृत होतात. या गोष्टींमुळे आत्म्याच्या सगळ्या शक्ती क्षीण होऊन गेल्या. आता पुन्हा तुम्हाला या विश्वावर राज्य करायचं असेल, पूर्ण प्रकृती सुद्धा तुमच्या ऑर्डरमध्ये चालेल, फक्त आत्मामध्ये जसं त्या शक्ती पुन्हा एकदा आहेच शक्ती, पण या विकारांमुळे त्या जसं सुप्त झाल्या. तर याच्यावर विजय प्राप्त झाल्यामुळे अनेक जन्म आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार. तर त्या लोकांना त्याचं महत्व नव्हतं ना, माहीतच नव्हतं काय. फक्त त्यांना हे माहित होतं की हे करायचं म्हणून घरबार सोडले, या विकारांवर विजय प्राप्त करायचा म्हणून घरबार सोडले, पण त्यातला पूर्ण ज्ञान नव्हतं ना, त्यामुळे मग त्या गोष्टी पूर्णपणे सोडू पण नाही शकत. तर यह भी वशीकरण मंत्र है जिससे तुम 5 विकारों पर जीत पाते हो। राम राम का मंत्र जपते, इससे फायदा तो कुछ भी नहीं है, फक्त राम 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 म्हणून फायदा काय? बुद्धी त्यांच्याकडे आहे का? बुद्धी तिथं लागली पाहिजे, मन लागलं पाहिजे आणि तिथून प्राप्ती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये प्राप्ती म्हणजे फायदा ना. तर बाबा म्हणतात त्याच्यामध्ये फायदा नाही. यहाँ तो बाबा कहते हैं मुझे याद करो तो तुम्हारे पाप नाश हो जाएंगे, आणि पुढे होणार नाही, आणि जे झालेले त्याच्यावर विजय मिळेल, है ना, नाश होऊन जातील ते पाप, तुम पवित्र आत्मा बन जाएंगे। याद को ही योग कहा जाता है। भारत का प्राचीन योग बहुत मशहूर है, इस योग से ही तुम विश्व पर जीत पाते हो। भारत का राजयोग बहुत नामी ग्रामी है, ये बाप के सिवाय और कोई सिखा ही नहीं सकता है? तुम हो ब्रह्मा कुमार कुमारिया, बीके तो यहाँ ही होंगे ना. ज्यावेळेस बाबा येतील, ब्रह्मा ज्यावेळेस असतील, त्यावेळेस त्यांची मुलं ब्रह्मकुमार कुमारी ना. प्रजापिता ब्रह्मा के बच्चे तो जरूर ब्रह्मा के साथी होंगे, ब्राह्मण कुल भी जरूर चाहिए, इसको कहा जाता है सर्वोत्तम ऊंचे ते ऊंचा कुल। अभी तुम ब्राह्मण हो, फिर उथल खाएंगे, बाजोली खेळते ना, कोलांट्या उड्या माहितीये ना, तर ते ज्यावेळेस ते घेतात ना, त्यावेळेस डोकं खाली पायाला हे करून मग घेतात ना, तर बाबा म्हणतात अभी उथल खाएंगे, बाजोली खेलते, शूद्र से ब्राह्मण, सो फिर देवता, ब्राह्मण से देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनेंगे। अब बाबा समझाते, मीठे मीठे बच्चों, क्या करो, बहुत थोड़ी सी बात है, छोटी सी बात, थोड़ी सी बाप की याद में रहो, हे सगळं होणार आहे, सगळ्या गोष्टी, पण याच्यासाठी काय करावं लागेल, बाप को याद कर, चलते फिर. बाबांचा फायदा आहे का? आपण बाबांना आठवण करू, याच्यामध्ये बाबांचा फायदा, बाबांना म्हणजे खूप मोठं क्रेडिट मिळणार आहे किंवा बाबांचं काहीतरी चांगलं होणार आहे, हे का? यह भी तो बुद्धि में है ना, बाबा हमको 84 जन्मों का राज बता रहे हैं, 84 लाख अथवा 84 जन्मों का हिसाब तो चाहिए ना, ज्या आपण गोष्टी लिहून ठेवलेल्या त्याचा काहीतरी हिशोब पाहिजे ना. कोई को पता नहीं है, 84 लाख का तो हिसाब ही कोई बता न सके। मनुष्य 84 जन्मों का चक्र लगाते हैं, आत्माएं ऊपर से आती है पार्ट बजाने के लिए,
सतयुग से लेकर कलयुग अंत तक आती ही रहती है. हर एक अपना अपना पार्ट बजाते रहे. प्रत्येकामध्ये जे पार्ट नोंदलेलं आहे, फिक्स आहे, तो तीच पार्ट वाजवणार. इन बातों को मनुष्य मात्र नहीं जानते, एक बाप ही जान सकते हैं. मनुष्यों को कभी परम पिता, गॉड फादर फिर कह ही नहीं सकते. गॉड फादर कहने से फिर निराकार शिव तरफ बुद्धि जाती. जीव आत्मा का बाप तो होगा ना. आत्मा एक शरीर छोड़ दूसरा लेती है. निराकार बाप का नाम है, निराकार बाबा का नाम क्या है? शिव है. तुम्हारा भी एक ही नाम है, आत्मा. कालपन बाबा ने भले खूब बहुत नाम रखे बाबा के ऊपर, शिव के, लेकिन बाबा ने कहा मैं शिव हूं और तुम मेरे सालिग्राम बच्चे हो. तो नाम तो बहुत है, लेकिन बाबा कहते एक ही नाम है शिव, और तुम्हारा नाम है, तुम्हारा आत्मा. एक ही नाम है आत्मा. फिर शरीर में भिन्न भिन्न नाम पड़ते हैं. परमपिता परमात्मा भी शरीर में आकर ज्ञान सुनाते हैं. शरीर बिगर थोडी सुनाएंगे. आणि सांगितलं तर आपल्याला कळणार आहे का काय? तो बाबा समझाते कि इनको तो अपना नाम है, मेरा शरीर का कोई नाम नाही. ब्रह्मा बाबांच्या शरीराला स्वतःचं नाव आहे. आणि बाबांनी परत दुसरं पण नाव दिलं त्यांना. दादा लेखराज होता, मग प्रजापिता ब्रह्मा नाव दिलं. त्यावेळेस 350 भाई बहिणी होते, सगळ्यांचं नाव बाबांनी चेंज केलं. तो मेरे शरीर का तो नाम नहीं है. मैं न पुनर्जन्म में आता हूँ, मैं इनमें प्रवेश करता हूँ, इनको भी मालूम नहीं पड़ता. ब्रह्मा बाबांना पण कळालं नाही की हे बाबा होते म्हणून. नंतर नंतर जसं पार्ट खुलत गेला, बाबा ज्ञान देत गेले, त्यावेळेस समजत गेलं की शिवबाबा येऊन काम करतात. कोई तिथि तारीख नहीं है. हाँ, मैं कल्प के अंत अर्थात रात में आता हूँ. अभी रात है ना. काही काही गोष्टी ड्रामामध्ये त्या राज आहे ना, त्या राजच राहणार आहे लास्ट पर्यंत. है ना. बाबांची तिथी तारीख का नाही, किंवा हे ड्रामाचं आपण जसं प्रत्येक मनुष्य आत्म्यांमध्ये जे पार्ट भरलेला आहे तो अॅक्युरेट पार्ट आहे. अॅक्युरेट कसा, किंवा आत्म्याचं जे पण बाबांनी ह्या सृष्टी चक्रामध्ये अनेक गोष्टी, अनेक रहस्य राज राज हिरे, आणि त्याच्यामध्ये बाबा म्हणतात कल्याण. त्या गोष्टीमध्ये जाण्यामध्ये फायदा नाही. काही काही गोष्टी स्वीकार करून चालावे लागतात. जसं गणित आणि ह्याच्यामध्ये भूमितीमध्ये गृहीतके असतात ना, सपोज असतं ना, सपोज ए इक्वल टू बी, म्हणजे एकास एक बरोबर 2, हे सिद्ध होतं, पण पहिल्यांदा धरून चालावं लागतं की हे आहे. लास्टला बाबा म्हणतात ते प्रत्येकाच्या ह्याच्या अनुसार सांगतीलच. ज्यांना ज्याची क्युरियोसिटी आहे ते लास्टला ते समजेलच. पण आता बाबा सगळ्या गोष्टी क्लिअर नाही करत है. तो वो रात में ही आते हैं ना. यह है ही पतितों की दुनिया, मैं आता हूँ पावन दुनिया अर्थात दिन बनाने. पावन दुनियेमध्ये येत नाही, बनवण्यासाठी येतात. यह भी नहीं जानते कि बाबा ने कब प्रवेश किया. हाँ, विनाश का साक्षात्कार किया. बहुत ध्यान में जाते थे, वह कोई तिथी तारीख वेला नहीं निकाल सकते. त्यावेळेस सुरू मध्ये ब्रह्मा बाबांना जे साक्षात्कार झाले, किंवा ब्रह्मा बाबांना हे ज्ञान ज्यावेळेस उमगत गेलं, त्यावेळेस त्याची तिथी तारीख नाही, कारण की ते एकाच दिवशी नाही झालं ना. थोडं थोडं हळूहळू हळू त्यांना एक साक्षात्कार झाला, मग काही दिवसांनी परत दुसरा साक्षात्कार झाला. मग कळेपर्यंत ते मागचं सगळं तारीख काय आहे, तिथी काय होती, किंवा वेळ कोणती होती, ते सगळं विसरत गेलं. किस समय कितने मिनिट आदि सारा निकालते ना, श्री कृष्णासाठी करतात ना. बहुत ध्यान में जाते थे, वो कोई तिथि तारीख वेला नहीं निकाल सकते. कृष्ण की भी पूजा करते हैं, उनका रात्रि का जन्म दिखाते, किस समय कितने मिनिट आदि समय निकालते रहे. श्री कृष्णाचं काढलेलं आहे. बाबा कहते मैं तो हूं ही
निराकार. शरीराची तिथी तारीख काढू शकतात ना, परमात्म्याची तिथी तारीख कशी काढणार? शरीरच नाही त्यांना, शरीरच नाही ना. जैसे और मनुष्य जन्म लेते हैं वैसे मेरा जन्म थोड़ा होता है, मेरा तो दिव्य अलौकिक जन्म है, मैं इनमें प्रवेश करता हूँ फिर चला जाता हूँ. बैल पर सारा दिन सवारी थोडी होती. म्हणजे आपल्याकडे गाडी म्हणजे पूर्ण दिवसभर गाडीवरच बसून जेवणार झोपणार असं थोडी करणार. काम असेल तर गाडीवर बसणार ना, काम असेल तर गाडी घेऊन जाणार. तसं बाबा मी सारे दिवस ब्रह्मबाबांच्या रथात कशाला येईल? तो हाँ, मुझे जिस समय बच्चे याद करते हैं मैं हाजिर हूँ. जिस समय बच्चे याद, बघा, हाजीर हूँ मैं, हाजीर. सेवक म्हणतात ना स्वतः. त्या दिवशी जसं बाबांची मुरली झाली परवा, मंगळवारी की बुधवारी बाबांनी सांगितलं ना, अम्मा मरे तो भी हलवा खाना, बीबी मरे तो भी हलवा खाना. तर ये बच्ची म्हणजे निर्मल शांता दादी समोर बसलेल्या होत्या बाबांच्या. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, देखो ये लौकिक बच्ची भी है, अलौकिक भी है और पारलौकिक भी है ना. मग आपण पण ब्रह्मा बाबांचे अलौकिक बच्चे है ना. निर्मल शांता दादी सांगायच्या की मुझे 3 in 1 मिला है ना. ब्रह्मा बाबा मध्ये तेच ब्रह्मा बाबा, लौकिक बाबा पण, अलौकिक बाबा पण आणि त्याच्यामध्ये पारलौकिक बाबा पण. मग ब्रह्मा बाबा पण आपलेच पिता ना. जसं आपण ब्रह्मा बाबांची संतान, आपली आई मम्मा है ना, जगदंबा सरस्वती जे विद्यांची म्हणजे देवी आहे. तर एवढं आपले मातपिता इतकी श्रेष्ठ आहेत, अलौकिक मातपिता, आणि आपण त्यांचे बच्चे. तर आपल्याला तो नशा, बाबा म्हणतात नशा उतरना ही नहीं चाहिए. कितना बड़ा नशा है, ब्रह्मा मेरे पिता है ना, मम्मा सरस्वती मेरी माँ. कितना बड़ा नशा है, ये नशा उतरना नहीं चाहिए. बाबांनी त्याच्यामध्ये सांगितलं, उतरता क्यों है? लास्टला बाबांनी ते नशा उतरता क्यों है ते म्हणून बाबा मग लास्टला अच्छा मीठे मीठे. मग बाबांना पण प्रश्न पडतो की इतकं म्हणजे भाग्य मिळालंय आणि इतकं सगळं समोर असताना मुलांना असं का होतं. तर कधी कधी त्या घेरावमध्ये येतो ना, मायेच्या घेरावमध्ये, मग ह्या नशेच्या गोष्टी विसरून जात. बाप आकर बच्चों से मिलते हैं, गुड मॉर्निंग करते, ईश्वर येऊन गुड मॉर्निंग म्हणते. जैसे मनुष्य एक दो को मिलते हैं, राम राम व नमस्ते करते हैं, यह तो रूहानी बेहद का बाप समझाते हैं. मैं तुम सब बच्चों का बाप हूँ. काल पण मैं परम पिता परमात्मा निराकार शो तुम्हारा बाप हूँ. बाबांनी एवढं सारखं रोज सांगावं लागतं, मी पिता आहे तुम्ही, आठवण करून द्यावी लागते. आपण विसरतो ना बाबांना. बाबा म्हणतात मी तुमचा बाप, या सृष्टीचे मालक आपले पिता आहेत. तो शुबाबा की संतान तुम सब आत्मय भाई भाई हो, आत्मिक रूपामध्ये भाई भाई. यह खुशी का पारा चढा रहना चाहिए, याची खुशी सतत राहिली पाहिजे. बेहद का बाप आया हुआ है, हमको बेहद का वर्षा दे रहा है. बच्चों को देख बाप को भी खुशी होती है. ढेर बच्चे ना, लौकिक मध्ये पण असं असतं ना, बच्चे जानते हैं हमको बाबा स्वर्ग का मालिक बना रहे, राजा ही देते हैं. प्रजा भी तो कहेगी ना हमारा राज्य है. जसं आता भारतामध्ये आपण राहतो, तर भारतामध्ये आपण काय म्हणतो, भारत माझा देश. स्वर्गामध्ये पण आपलाच स्वर्ग.
शांति। तो बाबा कहते प्रजा भी तो कहेगी ना हमारा राज्य है। जैसे भारतवासी कहते हैं यह हमारा भारत देश है, राजा प्रजा दोनों कहते हैं हमारा देश है। तुम बच्चे नरकवासी हो फिर स्वर्गवासी बनेंगे। बाप और वर्षे को याद करें। ये बनेंगे, लेकिन इसके लिए क्या करना पड़ेगा? बाप और वर्षे को याद करना पड़ेगा। और कोई तकलीफ बाबा नाही देत, काही त्रास नाही देत. होतोय का त्रास? बाबांना आठवण कर. काही त्रास. मंत्र म्हणून मंत्र पाठ करा, मग म्हणत बसा, एका जाग्यावर बसा, माळा हातामध्ये घ्या, असं काय आहे? तुमचं काम करत राहा, मला आठवण करा मनाने बुद्धीने. तो बाबा म्हणतात कि और कोई तकलीफ नहीं देते, रहना भी गृहस्थ व्यवहार में है, यहाँ आकर थोड़ी रहना है. सब यहाँ भाग कर आए तो इतने सबको बाबा कहाँ रख सकते? इतने सब ढेर बच्चे एक ही बार कैसे इकट्ठा हो सकते? सब सेंटर्स के बच्चे एक ही बार इकट्ठा मिल कैसे सकते? कहाँ ठहर सकेंगे? त्यावेळेस जसं यज्ञामध्ये बाबांनी दादींना बाहेर पाठवलं, मग एक एक दादी एक एक वेळेस घेऊन यायच्या. आणि तरी पण 10-20 झाले की बाबांना असं वाटायचं बहुत बडी आज सभा आई आहे, बहुत बडी सभा आई आहे. कारण की हिस्ट्री हॉलच होतं ना त्यावेळेस. मग त्याच्यानंतर बाबा गेल्यानंतर मेडिटेशन हॉल बनलं, समोरच आहे हिस्ट्री हॉलच्या समोर. आणि त्याच्यानंतर मग ते जसं समोरचं ओम शांती भवन बनलं. हळूहळू मग वाढत गेले ना, जस जसं बाबांचे बच्चे वाढत गेले तसं. मुश्किल है ना, कहाँ ठहर सकेंगे इतने सारे. दीदी सांगायचे ते बकेट मग सगळं अंथरून वगैरे सगळं घेऊन जावं लागायचं सुरुवातीला. म्हणजे तिथं सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्यांना कसं आपली ताटली वाटी चम्मच हे पण घेऊन जावं लागेल. म्हणजे पूर्ण त्यावेळेस येणं छोट म्हणजे लहान होतं ना, आणि एवढं हे नव्हतं. बाबा येतात ना असं मध्ये काम नाही. हा ते तर मग शांतीवन मध्ये डायमंड हॉलचं आहे. मग ते 20-25 हजार लोक एकत्र बसू शकतात.
तर बाबा म्हणतात दिन प्रतिदिन बच्चे वृद्धि को पाते रहते, इसकी भी कुछ युक्ती रचनी पडे. आणि बाबांना वाटायचं मग काय करावं. ये सब आसपास वाले मकान लेने पडेंगे. बाबांना असं विचार चालायचं, हे घ्यावं लागेल, हे घ्यावं लागेल, असं करावं लागेल. मकान वालों से पूछेंगे कितना मांगते हैं, समय पर तो लेना ही पडता है. त्यावेळेस ज्यावेळेस हे सगळे कराची मध्ये होते ना, बाबांकडे खूप पैसा होता त्यावेळेस. आणि बाबांनी काय केलं, जसं जसं मुलं येत होते बाबा म्हणजे घर घेत राहिले है ना. मग सगळ्यांना सगळ्यांना राहण्यासाठी वेगवेगळे म्हणजे असे घर वगैरे घेतले. आणि मग ते सगळी प्रॉपर्टी घेऊन तर येऊ शकत नाही. मग ते सगळी प्रॉपर्टी तिथेच राहिली. तर मग इथं आल्यानंतर थोडस मुश्किल म्हणजे झालं ना. मग इथं आल्यानंतर मग बाबांना वाटायला लागली की एवढे सगळ्या मुलांना कसं ठेवायचं तिथे. त्यावेळेस तर खूप पैसा वगैरे होता कराचीमध्ये. बाबा हिऱ्यांचे व्यापारी होते आणि त्यांनी आपला सगळाच पैसा या यज्ञामध्ये लावला आणि मग सगळेच इन्व्हेस्ट करत गेले ना. आले की राहा इथे, राहा इथे, प्रत्येकाला असं सुविधा खूप म्हणजे असं महिलामध्ये राहिल्यासारखे राहिले सगळे. आदिरत्नांचे जे अनुभव आहेत ना ते खूप सुंदर आहे. तर बाबा म्हणतात मकान को पूछ ना, मकान वालों से पूछेंगे तो कितना मागते. त्यावेळेस तर सगळे तिथं हिल स्टेशन होतं ना आणि हॉटेल्स होते तिथं, मग ते तर महागच द्यायचे. समय पर तो लेना पडता है, महाग असो किंवा स्वस्त असो, वेळ आल्यानंतर. पैसे की तो कोई बात नहीं, समय बड़ा नाजुक होता जाता है. बाप और बच्चे दोनों अविनाशी, अविनाशी खजाना बच्चों को देते. बाबा जे देतात ते सगळे कसं आहे अविनाशी. या स्थूल गोष्टी कशा विनाशी आहे ना, थोड्या वेळासाठी. पण बाबा आणि मुलांचं जे चाललंय व्यवहार ह्या संगम युगामध्ये तो अविनाशी राहणार. अनेक कल्प आपल्याला लास्ट जन्मापर्यंत तरी बाबांनी काय कमी केलं आहे ना. बाकीच्या रस्त्यावर बघा लोक कोणत्या किती मुश्किल राहतात आहे, सहन करतात. तो बाबा म्हणतात बहुत ढेर बच्चों को आना होगा. बाबा विचार करते इतने ढेर बच्चे कहाँ कर रहेंगे. बाबा कहते तुम फिकर क्यों करते, वेट अँड सी. म्हणजे दोघांचं कम्युनिकेशन चालतं शिवबाबा ब्रह्मा बाबांचं. तुम पडते रहो मन मना भव. बाबा म्हणजे विचार, आत्ता दादींचा क्लास, गुलजार दादींचा क्लास ऐकत होतो. 12 वाजले तरी म्हणजे जेवण बनवायला काहीच नाही, धान्यच नव्हतं. बाबा म्हणतात 12 बजे आ जाएगी. म्हणजे तार ते हे असतात ना, मनी ऑर्डर आ जाएगी. हो, मनी ऑर्डर तर 2 वाजता. दादी सांगतात 2 बजे आता था, 12 बजे कैसे आएगा. काहीच नाहीये, म्हणजे एवढे 350 लोक जेवणार आहेत आणि बनवायला काहीच नाही. म्हणजे धान्य वगैरे काही. बरोबर 12च्या ट्रॅफिक कंट्रोल बेल वाजायचे ना, त्यावेळेस मग हे आलं, मनी ऑर्डर आलं. एका माताने 100 रुपये पाठवले. त्यावेळेस ती 100 रुपये पण खूप होते. आणि मग त्यावेळेस मग ह्याच्यामध्ये भाऊ विश्व किशोर त्यांच्यावर जिम्मेवारी होती मार्केटमध्ये जाऊन मग धान्य वगैरे आणलं. त्या लोकांनी जे सहन केलं ना ते खूप म्हणजे हे होतं, बेगरी पार्ट ज्याला म्हणतात. एकाच टाइमला म्हणजे भोजन वगैरे. आणि बाबा नाश्त्याच्या वेळेस पहाडीवर घेऊन जायचे आणि नसायचं तर ते पहाडीवर ते कंद ते हे असतात ना, काळी मैना वगैरे मिळतात ना, त्याला ते काहीतरी वेगळं म्हणतात. मग ते पोट भरून सगळ्यांना खाऊ घालायचे. मग याच्यामध्ये आल्यानंतर सेंटरवर म्हणजे मधुबन मध्ये आल्यानंतर, पांडव भवन मध्ये आल्यानंतर बाबा विचारायचे किस किस को भूख है, हात खडा करो. कुणी हात नाही उचलायचे की बाबा हमारा तो पेट भर गया. अच्छा चलो फिर अभी 12 बजे सभी को भोजन मिलेगा. असं करा युक्तीने बाबांनी खूप हे केलं. तुम बच्चों को यह ख्याल में रखना है कि अभी हमको कर्मातीत अवस्था में जाना. ही ह्या गोष्टीवर बाबा म्हणतात फोकस करा की आपल्याला काय करायचं आता, कर्मातीत अवस्थेला सत्व प्रधान बनणार, आत्मेच्या मूळ स्वरूपामध्ये यायचं आपल्याला, देहभानापासून आत्माभिमानी स्थिती.
याद से ही पावन बनेंगे। बाबा बात तो बहुत सहज बताते, अति सहज है सिर्फ बाबा को याद करणे। आता वेळ खूप म्हणजे नाजूक आहे आणि याच्यामध्ये फक्त बाबांना आठवण करण्याची खूप गरज आहे। कारण की वातावरण जे साधं पोल्युशन जे आहे ना, त्याला तरी आपण कसं तरी फेस करू शकतो, पण जे मानसिक पोल्युशन जे बनलेलं आहे ना, त्याला फेस करणं खूप आंतरिक पॉवरची आहे ना, आंतरिक पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे। कारण की वातावरणामध्ये खूप निगेटिव्हिटी आली, त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह राहणं, प्रत्येक गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करणं हे खूप गरजेचं आहे। तर बाबा म्हणतात, अति सहज है सिर्फ बाबा को याद करो। देखो गाय के बच्चे को जब माँ याद आती है तो चिल्लाता है ना। ते म्हणजे ज्यावेळेस गाय चरून येतात ना, 4-5 वाजता घरी येतात, केवढं जोराने ते हंबारडा फोडतात, है ना? वो तो जानवर है। जानवरांना पण कळतं आईला आठवण करायचं। तुम बच्चों ने भी रडिया मारी ना, आगे चल बहुत चिल्लाएंगे, बहुत याद करेंगे। लास्टला समयच असा येईल की आपल्याला याद बाबांशिवाय दुसरा काहीच उपाय दिसणार नाही, फक्त बाबा। तुम बच्चे तो अब जानते हो बाबा आया हुआ है, विनाश तो होना ही है, नेचुरल कैलेमिटी आनी है। सब आपस में लड़ते झगड़ते रहते, कितना खर्चा कर बॉम्ब्स बनाते हैं, बहुत पैसा जाता है। खर्चा तो होता है ना, बॉम्ब्स वगैरह बनवण्यामध्ये, मिसाइल्स करोड़ों खर्च करतात ती लोग। इतना खर्चा कहाँ से लाए, डरते भी हैं मौत से, फिर भी बॉम्ब्स बनाना बंद तो नहीं करते। बॉम्ब्स की लड़ाई चलेगी, अभी बनाते ही ऐसे हैं जो बम गिरे और मनुष्य मर जाए। चीज बनाने में पहले टाइम लगता है, फिर तो मिनिट मोटर। एकदा ती इन्व्हेन्शन करायला जरा टाइम लागला, जसं आता बल्बचा शोध लागला त्यावेळेस 1000 वेळा ते म्हणजे त्यांचं चुकलं, लास्टला तो बल्ब तयार झाला। मग एकदा त्यांना ते कळाला फॉर्म्युला, त्याच्यानंतर बनवणं मग सोपं केलं। आता तर किती बल्ब बनवणं किती आहे ना, मिनिट, गाड्या पण 1 मिनिटामध्ये, टाटा मोटर्स जे आहेत ते म्हणतात 1 मिनिटाला एक गाडी तयार होते, सगळे पार्ट्स तयार असतात, ते फक्त जॉईंट करतात, 1 मिनिटात एक गाडी म्हणजे बनून तयार बाहेर। मिनिट मोटर 1 मिनिटामध्ये, जल्दी जल्दी बनाते जाते हैं, बॉम्ब्स भी ऐसे थोड़ी बनाएंगे क्या। तुम बच्चे जानते हो इस पुरानी सृष्टि का विनाश होना है, अब बेहद के बाप से वर्षा ले, बाकी सगळं रेडी, फक्त आपल्याला घ्यायचं राहिलंय बाबांकडून, ना जेवढं घेईल तेवढं कमी आहे, सागर आहेत ना ते। गीता है तुम भारतवासियों का, है ना, देवी देवता धर्म का शास्त्र, बाकी तो छोटे छोटे हैं, उनका कोई गायन नहीं है। ब्राह्मण धर्म है सबसे ऊंचा, ब्राह्मणों का काम है कथा सुनाना। तुम कह सकते हो हम ब्रह्मा कुमार कुमारिया है, ब्रह्मा के बच्चे, हमको दादे से वर्षा मिल रहा है। दादा म्हणा शिवबाबा, त्या सिंधीमध्ये दादा म्हणतात, है ना, दादा नाही दादा म्हणतात, तो दादे से वर्षा मिल रहा है। अच्छा, मीठे मीठे सिखिला दे बच्चों प्रति, मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी मीठे मीठे बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा। चलो बाबा का शुक्रिया करें 1 मिनट साइलेंस में। हम बाबा ने जो जो बातें बताई वो स्मृति में लाएंगे।
ओम शांति। धारणा के लिए मुख्य साधन। पहली पॉइंट, ड्रामा के हर राज को जानते हुए किसी भी बात की फिकर नाही करणे. बाबा सर्वशक्तिमान आपल्या सोबत आहे ना. बाबा म्हणतात चिंता करू नका. पढाई पडते राहील. आपल्याला काम काय दिलं बाबांनी? जसं लौकिक घरामध्ये पण मुलांना ना तुम्ही फक्त शिका, है ना, शिकायचं काम करा तुम्ही. आई वडील बसलेले. मन मना भाव होकर कर्मातीत बनने का ख्याल रखना. विचारच करायचा असेल तर बाबा म्हणतात आत्म्याला च्या संपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा विचार करा. स्वयं को सतो प्रधान बनाना. दूसरी पर हम आत्माएं शुबाबा की संतान आपस में भाई भाई हैं. शुबाबा से वर्षा ले रहे हैं. इस खुशी में रहना. बाबांकडून आपल्याला आता प्राप्ती होती आणि ही प्राप्ती कोणत्याच युगात होणार नाही, कोणत्या जन्मामध्ये आपण करू शकणार नाही. ती आत्ता होती. म्हणून बाबा म्हणतात जेवढं होईल तेवढं भरून घ्यायचा प्रयत्न करा. वरदान है, हर शिक्षा को स्वरूप में लाकर सबूत देने वाले सपूत व साक्षात्कार मूर्त भव. हर शिक्षा को स्वरूप में लाकर सबूत देने वाले सपूत व साक्षात्कार मूर्त भव. बाबांचे ज्या पण शिक्षा आपल्याला रोज मिळतात, बाबा म्हणतात त्याचं सबूत द्यायचं. ते कसं करायचं ते पण बाबा सांगतात. जो बच्चे शिक्षाओं को सिर्फ शिक्षा की रीति से बुद्धि में नहीं रखते, लेकिन उन्हें स्वरूप में लाते. जसं आज बाबांनी शांत स्वरूप आत्मा, जैसे मैं शांत स्वरूप आत्मा वैसे तुम भी शांत स्वरूप आत्मा. स्वरूप म्हणजे काय? त्याचा अनुभव करणं. मी आत्मा शांत स्वरूप आहे. वह ज्ञान स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप स्थिति में रहते हैं. आत्मेचे जे मूळ गुण आहे, जो हर पॉइंट्स को स्वरूप में लाएंगे वही पॉइंट रूप में स्थित हो सके. हर पॉइंट्स, बाबांच्या प्रत्येक पॉइंट्सला स्वरूपामध्ये आणतील तेच पॉइंट स्वरूप म्हणजे आत्मा अभिमानी स्थितीमध्ये राहू शकते. पॉइंट का मनन अथवा वर्णन करना सहज है, लेकिन स्वरूप बनना अन्य आत्माओं को भी स्वरूप का अनुभव कराना यह है सबूत देना. म्हणजे स्वतः करणं हे काय सगळे करते, पण दुसऱ्यांना पण त्याचा अनुभव करून देणं ही सेवा, हे आहे सबूत देणं. अर्थात सपूत का साक्षात्कार मूर्त बनना. स्लोगन, एकाग्रता की शक्ती बढ़ाओ. एक संकल्प घेतला, मी आत्मा शांत स्वरूप आहे, एकच स्थिती है ना, त्या स्थितीमध्ये बसून अनेक म्हणजे बराच वेळ एक म्हणजे एकाच स्थितीमध्ये, एकाच अवस्थेमध्ये, एकाच संकल्पामध्ये स्थित होणं याला एकाग्रता म्हणतात. दुसरे कोणतेच विचार नाही. मी आत्मा शांत स्वरूप आहे, परमधाम निवासी, शांती सागर शिवबाबांची संतान. याच स्थितीमध्ये एकाग्र होऊन बसो. तो उसको बढ़ाओ तो मन बुद्धि का भटकना बंद हो जाएगा. एकाग्रता की शक्ती को बढ़ाओ, मग मन बुद्धीचं भटकणं बंद हो. अच्छा, तर आपण रोज आता सकाळचा प्रयत्न आहे 7 वाजताच्या मुरलीचा, पण ते शक्य होत नाहीये. जसं बाबांचे बच्चे वाढत जातील तर आपण बघू तो पण वेळ. अधिक बाबा या तुमच्या सर्वांसाठी टोली बनवली, काल राहिलं ना आपल्या टोली खाय.
महकाते हैं, प्रेम से हम मुस्काते हैं। पास हमारे जो आता है, शिव संग में खो जाता है। भगवान की बगिया के फूल है हम सारे बच्चे। हमारी हर बात निराली भगवान को लगती है प्यारी। रूहानी प्यार देना धर्म हमारा, कल्याण करना कर्म हमारा। सारे जहां पे उनका ही साया, सारे जहां पे उनका ही साया। कर्मों की दीक्षा हमने पाया। भगवान की बगिया के फूल है हम सारे बच्चे। संसार को स्वर्ग बनाना धर्म हमारा बनता है। भटके हुओं को राह दिखाना काम ये सबसे अच्छा है। सत्य प्रेम एकता से रहना, सत्य प्रेम एकता से रहना हमने प्रभु से ये सीखा है। भगवान की बगिया के फूल है हम सारे बच्चे। दिव्य गुणों से महकाते हैं, प्रेम से हम मुस्काते हैं। पास हम